जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही जाहिरात आहेत तर त्या 30,000 प्लस सध्या जाहिराती पब्लिश झालेल्या आहे. परंतु काही जाहिरातीमध्ये ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी बघा, आपल्याला माहिती आहे की माध्यम जे आहे मराठी माध्यम, त्यानंतर इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम इत्यादी माध्यमाच्या ज्या वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी शिक्षक भरतीमध्ये येत असतात. परंतु काही जिल्हा परिषदमध्ये ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी इंग्रजी माध्यमासंदर्भात जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर जी काही संख्या आहे तर ती संख्या पदांची सध्या आलेली आहे. तर सध्याच्या घडीला ह्या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये जी काही वेकेन्सी आलेली आहे 606 जी वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीवरती सुधारित जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा पब्लिश करण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने जे काही कार्यवाही आहे तर ती पत्र देखील सध्या इश्यू करण्यात आले आहे. आता याच्यामध्ये जी जाहिरात सध्या बघा या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची सध्या शिकवण्याचं जे काही माध्यम होतं 606 पदासाठी, तर ते माध्यम त्या ठिकाणी इंग्रजी विषय शिकवणारे जे काही उमेदवार आहेत तर तेच त्या ठिकाणी बघा पात्र होत होते. परंतु सध्याच्या घडीला जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या सुधारित करून प्रसिद्ध ह्या ठिकाणी बघा करण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मराठी माध्यमासंदर्भात जे उमेदवार आहे तर ते उमेदवार देखील सध्या पात्र असणार आहे. आणि जी संख्या आहे पदांची संख्या तर ती देखील सध्या आता मराठी माध्यमाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलंय. ह्या पत्रामध्ये तुम्ही इथं बघू शकता, कोल्हापूर जिल्हा परिषद 7/8/2026 हे लेटेस्ट पत्र आहे. माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आलंय. ह्याच्यामध्ये विषय जो आहे पवित्र पोर्टल ऑनलाईन प्रणाली जाहिरात रद्द करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याकामी मान्यता मिळण्याबाबत अशा पद्धतीचा विषय होता. आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या कोल्हापूर मार्फत प्राथमिक शिक्षक पदाकरिता दिनांक 6/8/2026 रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ती जाहिरात जी आहे तर त्या जाहिरातीमध्ये आता बदल सध्या बघा झालेला आहे. एकंदरीत काय मॅटर आहे तर त्या संदर्भात इथं बघा माहिती देण्यात आली की उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये प्रायमरी एज्युकेशन ऑफिसर कोल्हापूर याद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेने सन 2026 या वर्षाच्या प्राथमिक शिक्षक पदासाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवण्याचे माध्यम इंग्रजी 606 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. म्हणजे या ठिकाणी जे काही शिकवण्याचं माध्यम होतं ते इंग्रजी सध्या बघा त्या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि एकंदरीत 606 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांनी मराठी माध्यमाच्या जाहिरात नसलेले त्यांना विकल्प देण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. परिणामी ते शिक्षक भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता व कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाची पदे पूर्ण क्षमतेने उपलब्ध होणार नाहीत या शक्यतेने भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे जादा प्रमाणात रिक्त राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारण जे उमेदवार आहे तर ते मराठी माध्यमातून त्या ठिकाणी जे काही क्वालिफिकेशन असेल, एज्युकेशन असेल तर ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. आणि जर का तिथे इंग्रजी माध्यमातून शिकवायचं जर राहिलं तर आपल्याला माहिती आहे की जे त्यांचं बीएड असेल, डीएड असेल तर ते इंग्रजी माध्यमातून पाहिजे. परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळे सध्या जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा या ठिकाणी रिक्त राहू शकतात भविष्यात. आणि त्या अनुषंगाने ही जी काही सध्या बघा जी शिक्षकांची पदं आहे तर ही पदं जादा भरण्याच्या अनुषंगाने जे जिल्हा परिषद कोल्हापूर आहे तर त्यांनी सध्या महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की तसेच स्थानिक उमेदवारांना मराठी माध्यमाची पदं उपलब्ध व्हावीत, त्यांना न्याय मिळावा याकरिता जिल्हा परिषदेच्या धोरणात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी शिकवण्याचे माध्यम इंग्रजी 606 पदाऐवजी खालील नमूद तक्त्यानुसार अशी सुधारणा जाहिरात प्रसिद्ध करण्यात या ठिकाणी यावी अशा अनुषंगाने इथं जी सूचना आहे किंवा जे सध्या बघा स्टेटमेंट आहे तर ते देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये एकंदरीत 606 पदांमध्ये मराठी माध्यमाची जी काही शिकवण्याचं माध्यम असणार आहे तर त्यांची देखील पदं आता सध्या पाहायला मिळणार. मग इथं तुम्ही बघू शकता यापूर्वी जाहिरातीचा जो काही तपशील आहे 1 ते 5 सर्व विषय शिकवण्याचे माध्यम इंग्रजी होतं. यापूर्वी जाहिरातीमध्ये जी पदसंख्या होती तर ती 346 पदसंख्या सध्या पाहायला मिळत होती. आता सुधारित प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीमध्ये हे जे काही 346 पदं आहे तर ह्यांचं डिवायडेशन सध्या बघा झालेलं आहे. त्याच्यामध्ये मराठी माध्यम ह्या ठिकाणी जे पदं असणार आहे तर ते 277 आणि इंग्रजी माध्यमाची पदसंख्या असणार आहे तर ती 69. म्हणजे इथे शिकवण्याचं माध्यम तुमचं मराठी असेल तर अशा उमेदवारांसाठी 277 पदं सध्या बघा ह्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन करण्यात आलंय. त्यानंतर पुढचं 6वी ते 8वी साठी गणित विज्ञान विषयासंदर्भात वेकेन्सी होती आणि शिकवण्याचं माध्यम बघा इंग्रजी फक्त होतं. मग ह्याच्यामध्ये
एकंदरीत 130 पदाची सध्या जाहिरात आली होती, परंतु आता 130 पदं जी आहे फक्त इंग्रजी माध्यमात शिकवण्याचं जे उमेदवार आहे तर त्यांना न जाता ह्या पदांचं बघा मराठी माध्यमासाठी 104 पदं आणि 26 पदं जी आहेत तर ती इंग्रजी माध्यम शिकवण्याचं त्या उमेदवारांना सध्या या ठिकाणी रिकमेंडेशन होणार. त्यानंतर 6वी ते 8वी साठी भाषा जी होती तर त्याच्यामध्ये इंग्रजी विषयाची वेकेन्सी आलेली होती. तर इंग्रजी विषयाची वेकेन्सीमध्ये या ठिकाणी 130 पदांची वेकेन्सी आलेली होती. आता त्याच्यामध्ये सुधारणा करून मराठी माध्यम संदर्भात 104 आणि इंग्रजी माध्यम संदर्भात 26 असे जे काही 606 पदांची जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या त्या ठिकाणी अंशतः बदल करून नवीन त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये जे उमेदवार फक्त इंग्रजी माध्यमातून ह्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं होतं असेच उमेदवार पात्र होत होते, मात्र आता मराठी माध्यमाचे जे काही उमेदवार आहेत तर ते देखील सध्या ह्या ठिकाणी रिकमेंडेशन त्या ठिकाणी होणार आहे. सबब ह्या ठिकाणी 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या इंग्रजी माध्यमाच्या शिकवण्याचे माध्यम इंग्रजी 606 पदे जाहिरात रद्द करण्यात यावी. त्याऐवजी उपरोक्त नमूद सुधारित पदसंख्येनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पदांना भरतीसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मान्यता मिळावी ही नम्र विनंती व त्यासाठी जिल्हा स्तरावर सुधारित जाहिराती देणे कामे आजच लॉग इन सुविधा उपलब्ध करून मिळावी, जेणेकरून उमेदवारांना त्यांचे विकल्प नोंदणी करण्यास दिनांक 11 ऑगस्ट 2026 अखेर पुरेसे संधी इथं बघा मिळावी. त्या अनुषंगाने हे महत्वाचं जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र सध्या इथं आयुक्त स्तरावरती देण्यात आलेलं आहे. आता ह्या जाहिरातीमध्ये चेंजेस बघा या ठिकाणी होऊन जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हे जे काही दोन सध्या माध्यम आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शाळा मराठी माध्यमाची सध्या शाळा असते, परंतु जे शिकवण्याचं माध्यम असतं ते म्हणजे मराठी किंवा इंग्रजी होत असतं. मग हे शिकवण्याच्या माध्यमावरनं तुमची जी काही शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला रिकमेंडेशन सध्या हे पदं होत असतात. मग ह्याच्यामध्ये महत्वाचा जो काही निर्णय आहे तर हा निर्णय बघा सर्वांचा हिताचा निर्णय ह्या ठिकाणी जिल्हा परिषद जे आहे कोल्हापूर तर त्याद्वारे सध्या बघा इथं घेण्यात आलंय, जेणेकरून त्या ठिकाणी शिक्षक जे आहेत तर ते शिक्षक देखील अवेलेबल व्हायला पाहिजे. आणि एकंदरीत जी काही संपूर्ण पदं आहे 606 पदं तर ही 606 पदं त्या ठिकाणी संपूर्ण 100% क्षमतेने सध्या भरली गेली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही शाळेत त्या ठिकाणी जी काही ह्या ठिकाणी जी रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं सध्या राहता कामा नये आणि एकंदरीत शाळेला त्या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावं ह्या उद्देशाने सध्या हा महत्वाचा निर्णय सध्या बघा इथं घेण्यात आलाय. म्हणजे एकंदरीत मराठी माध्यमाचे उमेदवार ना देखील इथं संधी जी आहे तर ती संधी सध्या 6 ते 8 गणित विज्ञान विषय, त्यानंतर महत्वाचं आहे ठिकाणी 1 ते 5 साठी आणि भाषा विषयासंदर्भात जी संधी आहे तर ती संधी 277 104 आणि 104 अशा पद्धतीने ही पदं जी आहे तर ह्या पदांचं सध्या डिवायडेशन करून नवीन जाहिरात जी आहे तर ती पवित्र पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही एक महत्वाची बघा अपडेट होती. अजून 2 ते 3 जिल्हा परिषदेच्या अशा पद्धतीने जे काही अपडेट असेल तर ती बघा लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे. सध्या तरी प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा जनरेट त्या ठिकाणी काही उमेदवारांचे झालेले आहे. इश्यू तर सध्या जी काही प्रणाली आहे पवित्र पोर्टल त्याच्यावर टेक्निकल इश्यू सध्या सुरूच आहे. OTP सध्या प्रॉब्लेम येत आहे बरोबर, तर त्याच्यासाठी जे काही सर्व्हर असेल तर ते सर्व्हर बघा डाऊन होत आहे. तर थोड्या थोड्या वेळेने तुम्ही लॉग इन करत राहा, जेणेकरून प्रेफरन्स जनरेट त्या ठिकाणी झाले तर पुढच्या बऱ्याचशा स्टेप आहे प्रेफरन्स जनरेट करणे, त्यांना अरेंज करणे, असाइन करणे, लॉक करणे, अशा बऱ्याचशा सध्या बघा त्या ठिकाणी स्टेप असल्यामुळे बराचसा कालावधी लागत असतो. तर जास्तीत जास्त जे काही उमेदवार असेल तर त्यांनी रात्री मध्यरात्री सध्या प्रेफरन्स जे असेल तर ते जनरेट करण्याचं काम करा, जेणेकरून सर्व्हर त्या वेळेला थोडंसं चांगल्या पद्धतीने चालू शकतं. तर सध्या ट्राय करत राहा, जेणेकरून प्रेफरन्स जेवढ्या लवकर तुमचे जनरेट होईल तेवढ्या लवकर तुम्हाला त्या संदर्भात जे काही प्रेफरन्स असेल तर ते लॉक करता येणार आहे. तर सध्या ही महत्त्वाची जी काही माहिती होती मराठी माध्यमांसंदर्भात तर ही अपडेट होती. वेळोवेळी आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळत जाईल. त्याच्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.